मॅनचा मॅचची ट्रॉफीचा सन्मान करायचा आहे. शाबाश शाबाश. पुढील मॅचसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत करतो एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर म्हणजे आता मस्त सकाळ झालेली आहे आणि मी उठलेलो आहे फ्रेश होऊन एकदम. आणि आता मस्त चहा घेतोय बघा, कोरा चहा. मला कोरा चहाच आवडतो, दुधाचा चहा मला आवडत नाही, त्यामुळे मी कोरा चहाच घेतो नेहमी. आणि काय तर सकाळ सकाळी ऊन तर एक नंबर आलेलं आहे, दाखवतो तुम्हाला इथून. नंतर आपण तिकडे पण जाऊ, रिसॉर्टवर एक राऊंड मारू. बघा तिथे मस्त असं ऊन आलेलं आहे आणि पाऊस पण पडून गेला. रात्री पाऊस पडलेला आणि आता मस्त ऊन पडलं आहे. आणि जे उन्हाने शाईन झाली तर आपली झाडं, तर ती पण तुम्हाला दाखवतो मस्तपैकी. आता आपलं गार्डन पण मस्त उगलेलं आहे, म्हणजे ते गवत पण मस्त उगलेलं आहे. तर आता मस्तपैकी पटकन चहा घेतो आणि मग आपण जाऊ तिकडे रिसॉर्टवर. मग दाखवतो काय काय चेंजेस आहेत पावसाने आपल्या रिसॉर्टला. ते आता असं वाटतं की अख्खा रिसॉर्ट एकदम शाईन करतोय. मस्त वाटते बघायला. काही झाडांवरची शाईन जी फुटले ना, म्हणजे यांना नवीन नवीन जी पालवी फुटले ती बघायला एक नंबर वाटते गाईज. मस्त असे वरती क्लाउड्स पण आहेत, प्लस सन पण मस्त आल्यावरती. आणि गाईज हे जे क्लाउड्सनी मस्त सीन क्रिएट होतं ना, ते बघायला तर छानच वाटतं. हे बघा गाईज, मस्त अशी आपली झाडं सगळ्या झाडांना नवीन नवीन पालवी फुटलेली आहे, त्यामुळे बघायला झाडं तर एक नंबर वाटत आहेत. मस्त गारगार वारा, सावळी, एकदम छान वाटते गाईज. आणि आता तुम्हाला गार्डनचं दाखवतो सीन. आपल्या गार्डनवर पण मस्त ग्रास आलेली आहे. हे बघा गाईज, एकदम हिरवंगार गार्डन झालं आहे. थोडंसं हा पॅच बाकी आहे, पण बाकी सगळं गार्डन एकदम हिरवं ग्रीन एकदम झालेलं आहे. आणि झाडं पण सेम तुम्हाला बोललोत मी, शायनी झालेत, एकदम शायनी झाडं झालेत. आणि बाजूला आपली शेतीभाती पण आहे. पावसाळ्याचं फक्त एक काहीच खटकतं थोडंसं, कारण तेव्हा लाईट खूप जाते आमच्याकडची, तर त्यामुळे जनरेटर लावा, हे लावा, ते लावा चालू असतं. आणि हे बघा आपले पक्षी, हे तर नेहमीच खात असतात, नुसते खाते असतात. ते कसे ओरडत आहेत. हे बघा पक्षी किती आहेत बघा, खूप सारे पक्षी झालेत. आम्ही आणलेले तेव्हा काहीतरी 9 का 10 होते फक्त, आणि आता 16-17 झालेत पक्षी. 12, 13, 14, 15, 16 पक्षी तर आहेतच गाईज. आणि ह्यात छोटे छोटे बेबीज पण आहेत त्यांच्यामध्ये इवन त्यात तो आहे ना बॉक्स, त्याच्यामध्ये पण आहेत छोटे छोटे बेबीज. आता आम्ही चालू मॅचला आणि आपण ऑलरेडी झालेलं आहे. कपडे घालता का एकदम पॅक होत चाललाय. काय करायला पाहिजे, जाम धूळ आहे, जाम धूळ आहे. माझा पण एकदम पडलेला धूळ. आणि आम्हाला ऑलरेडी लेट झालं जाम, त्यामुळे आम्ही जरा फास्ट चाललोय. मॅच आहे आपली रेग्युलर त्याला. बघूया काय होणार आहे मॅचमध्ये. आता 100% जिंकणार आपण, जिंकणार तर आहोतच. आता काय आज मला सकाळपासून फिलिंग येते काहीतरी मोठं होणार आहे आज. तर बघूया होतं की नाही मोठं. होईल काय ना काहीतरी मोठं होईल. हां हां, गट फिलिंग आहे, गट. हां जाम मस्त फिलिंग येते मला. पण पाहत आशीर्वाद आहे देवाचा. देवाचा लगेच आशीर्वाद दिला. डायरेक्ट मॅच वगैरे भेटूया तुम्हाला. गाडी पण हा जरा जास्त फास्ट चालवतोय. त्याला काही डायरेक्ट मॅच झाल्यावर भेटतो. हा मॅच झाल्यावर, कारण लेट झालं त्यामुळे मॅच स्टार्ट झाली असणार आहे ती. त्या व्हिडिओ करता येणार, डायरेक्ट मॅच झाल्यावर भेटूया. हॅलो गाईस, तर आज या माणसाला 5 विकेट भेटलेले आहेत, तर 100% आज पार्टी होणार आहे. होणार आहे की नाही? काय नाही, हा कंज्यूस काय नाही 5 विकेट काढले, 5 त्या पण एक हायट्रिक भेटले आणि 2 लगातार विकेट काढलेले आहेत. चुल्लू फुल्लू टीम होती त्याच्यासमोर काय नाही 5 विकेट भेटलेले आहेत. तर त्यानुसार आम्हाला आता पार्टी पाहिजे. तुम्हाला काही 1 सेकंड तुम्हाला मी पैसे दाखवतो याचे. हां, तर गाईस तुम्हाला काय पैसे दाखवायचे होते. हे बघा, हे पैसे, ह्या पैशांवर मस्त की आता आमची पार्टी होणार आहे. ही खास मेडिसिनचे 5 विकेट बद्दल हे 500 रुपये दिलेले आहेत. पार्टी एकदम जोरात पार्टी आहे, एकदम जोरात पार्टी आहे गाईस. एकदम चुम्मा पैसे 500 बोलतात, 500. चला गाईस, आता ह्याला ट्रॉफी घेताना दाखवतो तुम्हाला. पहिली मॅच अभि 11 आणि दुसऱ्या बाजूला संघ होता पनवेल तालुक्यातील विचुंबे संघ. खऱ्या अर्थानं 2 तालुक्यांच्या मध्ये जी लढत होती आणि चांगली मॅच झाली, त्यात मात्र ती शंका नाही. पण प्रथम गोलंदाजी करत असताना अभि सरांच्या टीमने
आपला गोलंदाज श्रेयस याने जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्यांनी नक्कीच हाताचा पंजा मिळवला, 5 विकेट मिळवल्या आणि खऱ्या अर्थानं झालेल्या मॅचचा सामना बिन म्हणून आपण त्याला घोषित करतोय. तर मी त्याच्या सरांनाच विनंती करतो आणि आमचा केदार दादा आपल्या सुभाष आपण त्यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करायचे आहे. गुड बॉलिंग, जोरदार टाळ्या वाजवा. पुढील मॅच साठी तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोलून त्यांच्यासमोर आता या माणसाला ट्रॉफी वगैरे भेटलेली आहे, सगळं भेटलेलं आहे आणि आपल्याला त्याची पार्टी पण मिळणार आहे. त्या पार्टीचे पैसे तर त्यांनी माझ्याकडे देऊन ठेवले ऑलरेडी, तर त्याचं काही अजिबात टेन्शन नाही आहे. आज जोरात पार्टी होणार आहे आणि राडे होणार आहेत. हे बघ, याच्या बदली हे पार्टी बिटी काय पार्टी 100% पार्टी होणार आहे. आता डायरेक्ट आम्ही हॉटेलला जाणार आहोत आणि हॉटेल पण असा बघणार आहोत जो एकदम आम्हाला सूट करेल. ठीक आहे, सो चला बाय बाय. तर काही फायनली मॅच तर जिंकतो आहे आणि मॅन ऑफ द मॅच झालोय. तर आता हा ऐकत नाही, आधी त्याला पार्टी पाहिजे, जरा बारीकशी त्याला छोटीशी पार्टी द्यावी लागेल. तर चालू पुढे चायनीजचा बसून त्याला काही घालतो आणि डायरेक्ट मॅन ऑफ द मॅच झालं. मला पण किती काय झालं सगळं देवाने आशीर्वाद दिलेला. देवाने लगेच ऐकलं. गॉड्स प्लॅन जाऊ चायनीजला बसून खाऊ आणि माझ्या घरी मग माझ्या घरी तिथं कुठे कामं पण आहेत कॉटेजची आपल्या. आणि आता मस्त ऊन आलेलं आहे आणि ह्या उन्हामध्ये काही झाडं एवढी शाईन करतात ना आपली. हे बघा, पावसाने सगळ्या झाडांना धुवून काढले आणि आता उन्हाने मस्त शाईन झालेली आहेत. आणि आपल्या गार्डनला पण असं मस्त छोटं छोटं गवत उगलेलं आहे सगळीकडे. असं सगळीकडे आता हिरवळ झालेली आहे एकदम मस्त. तुम्ही बघू शकता काही झाडं आपली एकदम असं वाटते शाईन करतात, एकदम मस्त वाटते. काहीच आता एक वाट लागलेली आहे. एक पक्षी नेमका बाहेर आला आहे पिंजऱ्यातून. हा जातोय की नाही काय समजत नाही आता आतमध्ये. तर काय होते समजत नाही. आता बिचारा गेला आता. हा फुल एकदम वेगळं वाटतं आता, कारण हा बाहेर पडला आहे आणि हा जर बाहेर पडला आणि कुठे पळाला तर आता हा जगू शकत नाही. त्यामुळे ह्याला आतमध्येच ठेवायला लागतं. तर पण काय आता समजत नाही काय चाललं ह्याचं. बिचारा आता काय करतोय काय माहिती आता. काहीच तो बघा तिकडे गेलाय. गेला. शेट, एक पक्षी उडाला नेमका पिंजऱ्यातून आणि गेला पार एकदम. आता परत येईल कधी काय माहिती. आता येईल की नाही ते पण नाही माहिती. यार, नेमका आहे ना खायला घालायला गेलो आणि नेमका उघडताना असा पडला खाली. शट, सीनच झाला रे. काही पाऊस सुरू झालेला आहे आणि आता मस्त टिपटिप पडतोय. होऊ शकतो आज सध्या तरी आता जोरात नाही आला अजून, हळूहळूच पडतोय पण मस्त आहे पाऊस. आता मस्त गार वारा पण आहे, छान छान. आणि काहीच वाईब्स मस्त वाटायला आता इथे. एकदम कूल वाटतं, एकदम छान. मस्त पाऊस पडतोय, हलका हलका वारा आहे, छान छान इथे. आणि आपले गेस्ट सगळे तिकडे जेवण करतात. हे बघा, सगळे तिकडे किचनमध्ये आहेत. आणि जेवण झालं की आता सगळे लाईट्स वगैरे ऑफ करायचे आहेत आणि मला काकीना मग सोडायला जायचं आहे. तर गाईज फायनली गेस्ट सगळे जेवले आहेत, नंतर गेले झोपायला आणि मी पण काकीना सोडून आलो आहे आणि आता मी पण चाललो झोपायला. आणि हा ब्लॉग इथेच संपवतो. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, नवीन सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.